पण माझी एक विनंती आहे, उदगीर असेल, नांदेड असेल, लोहा असेल, अहमदपूर असेल, लातूर असेल, आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस काम होतंय, पण बऱ्याच वेळेस सर अशी अडचण होती. खरं तर खिंडे सरांना माहित असेल, काल परवा उदगीर मध्ये एक घटना झाली. कल्पना चौकामध्ये आपल्या लिंगायत समाजाच्या एका मुलीला काही लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण आपला कोणीही समाजाचा अध्यक्ष असेल, शिवसंघटनेचा अध्यक्ष असेल किंवा समाजामधला कोणीही आमच्या सहित त्या ठिकाणी कोणीही गेला नाही. त्या ठिकाणी स्वतः मुलीचे वडील सुद्धा तक्रार द्यायला इकडे तिकडे बघत होते. पण पोलिसनं आपली भूमिका घेऊन त्या ठिकाणचे उदगीर शहरचे पीआयनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला. मग ज्यावेळेस आपली संघटना आहे, माझी विनंती आहे आपल्या उदगीर मधल्या संघटनेला, ज्या वेळेस आपल्याच समाजाच्या मुली नाहीत, कुठंही अन्याय होत असेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवा, आम्हाला सांगा किंवा आपण पुढाकार घ्या. आपल्याला तिथं जाऊन काही धिंगाणा करायचे नाही, आपल्याला काही गुन्हे अंगावर घ्यायचे नाही. पण ज्या ज्या वेळेस समाजातले काही लोक अडचणीत असतील त्या ठिकाणी मदत करायची सुद्धा भावना आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागणारी आहे. सर, शिवसंघटनेच्या माध्यमातून आपण महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला आपल्याला मंजुरी मिळालेली आहे. त्याची तरतुदीचं काम आपल्याला करावं लागणार आहे, त्याचं बजेटमध्ये घ्यावं लागणार आहे. आत्ताच आमच्या सरांनी आपली त्याच्यावर नियुक्ती व्हावी. आमची सुद्धा इच्छा आहे की आपल्या समाजातला जो माणूस घडतो, रात्रंदिवस काम करतो, खरं तर आपलं मागच्या 30-40 वर्षापासून काम तर आहे, संघटनेच्या माध्यमातून चालू आहे. आपण आपला पक्ष सुद्धा त्या ठिकाणी काढलेला आहे.